हॅलो, गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे आजची सुरुवात झालेली आहे पहाटे. सगळ्यात पहिले पहाटे मॉर्निंग वॉक. मी निघालेली आहे मॉर्निंग वॉकला आणि पटकन मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर मी सगळ्यात पहिले सगळे कामं राहून दिले आणि टेरेसवरती आली. मस्त वरतून छोटासा व्ह्यू घेतला आणि सुरुवात केली एक्सरसाइजला. कारण की बरेच दिवस झाले मी स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नव्हते आणि सगळ्यांचंच रुटीन बघा ना आपलं की म्हणजे आपण प्रायोरिटी सगळ्या कामांना देतो, आपण स्वतःला देत नाही. मग आपलं जे जेवणाचं टायमिंग आहे ते पण चेंज झालेले असतात. आपली जी लाईफस्टाईल आहे ती पूर्ण बिघडलेली आहे आणि थोडंसं बाहेरचं खाणं पण होतं. मग त्यामुळे माझं सध्या वेट जास्तच वाढून गेलेलं आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती मी शिफ्टिंग केलेली असल्यामुळे पहिले कसं आपल्याला माहीत असायचं की आपण वॉकिंग कुठे जायचं, एक्सरसाइज कुठे करायची, आपलं हे सर्व ठरलेलं असायचं. पण इकडे आल्यानंतर माझं रुटीन बिलकुलच बसत नव्हतं. कारण इकडे मॉर्निंग वॉकला कुठे जातात एक्झॅक्टली माहीत नाही. कारण गावाच्या बाहेर बऱ्यापैकी शेतं वगैरेच आहे आणि भीती वाटते इकडे वाघाची वगैरे. मग मी मॉर्निंग वॉक शक्यतो करत नव्हते आणि एक्सरसाइजला पण माहीत नाही का पण नव्हतं होत म्हणजे. मग आत्ता ठरवलेलं आहे की जे पूर्वीचं रुटीन आहे ते व्यवस्थित फॉलो करायचं आणि पुन्हा वेट लॉस करायचा. आता आपलं कसं आहे, कामं तर हे नेहमीच असणार आहे, पण आपल्या स्वतःकडे पण लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. फिटनेससुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आज मी भरपूर लवकर उठलेली होती. मस्त मॉर्निंग वॉक झालेला आहे आणि मी एक्सरसाइजसुद्धा केलेली आहे. लवकर उठल्याचा एक फायदा होतो की आपल्याला इतरांपेक्षा वेळ जास्त मिळतो आणि त्या वेळात आपण जास्त प्रोडक्टिव्ह असतो आणि आपल्या कामाची सुरुवातसुद्धा लवकर होते. आणि मध्ये मध्ये तर माझं खूप लेट व्हायचं, कारण की प्रॉब्लेम असा व्हायचा की माझं शिफ्टिंग झाल्यामुळे थोडंसं रुटीन चेंज झालेलं होतं आणि त्यामुळे मी खूप लेट उठायला लागली होती. पण आता ठरवलं आहे की आपलं जे पहिलं शेड्यूल होतं तेच फॉलो करायचं. मी आज मस्त, मला छान वाटलं की लवकर उठून काहीतरी वेगळं केल्यासारखं आणि माझे पुढच्या कामांचं रुटीनसुद्धा आता इतकं छान होणार आहे ना. आजपासून ठरवलं आहे की रोज लवकर उठायचं. चला पुढचं रुटीन शेअर करते. मग एक्सरसाइज झाल्यानंतर मी गेले स्वयंपाकाची तयारी, कारण मुलांना टिफिन द्यायचे असतात. मग टिफिनमध्ये बनवली होती आज राजमा आणि पोळ्या बनवल्या होत्या. त्याचप्रमाणे मला ज्वारीची भाकरी खाते मी, त्यामुळे एक ज्वारीची भाकरी बनवली. सकाळी टिफिनची घाई असते, क्लास बॅच पण घ्यायची असते. मग खूप धावपळ असते, पण तरीही आज थोडासा वेळ काढला मी. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग पहिले आंघोळ करून घेतली. आंघोळ केल्यानंतर मस्त असं क्लिनिंग करायला घेतलं, झाडू वगैरे मारून घेतला. पुढची तयारी पण करायची असते. मग अशा पद्धतीने मी क्लासेस वगैरे घेऊन आणि कपडे तोपर्यंत मी मशीनला लावलेले होते. बाकीचे कामं होईपर्यंत मी कपडे लावून देते मशीनला, म्हणजे 1-1.5 तासात ते व्यवस्थितपणे वॉश होऊन जातात. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की 80 to 85% कपडे मशीनमध्येच सुकून जातात. फक्त ते थोडा वेळ टाकायला लागतात. पण अशा पद्धतीने मी ते काढून घेतले आणि मला शॉपवर जायला पण ॲक्च्युली खरंच उशीर होत होता. पण काय करणार ना, जर आपण हे कामं तसेच ठेवून जर गेलो ना तर निम्म लक्ष तिकडे निम्म इकडे असं असतं. मग काहीतरी आवरल्यासारखं वाटत नाही. मग मी काय करते, शक्यतो जेवढे शक्य होईल तेवढे सगळे कामं मी सकाळीच करून घेते, म्हणजे जेणेकरून दुपारी कधी घरी आलं किंवा संध्याकाळी आलं तर एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील व्हावं. अशा पद्धतीने मी सगळेच आवरून घेते. मग ते कपडे लगेच सुकत टाकले आणि लगेचच शॉपवर जाण्याची तयारी केली. आता हे माहिती आहे, आपण अर्धवट कामं सोडून गेलो तरी आपल्याला माहिती की येऊन हे आपल्यालाच करावे लागतात. मग करून जाणंच बेटर असतं. मग अशा पद्धतीने मी हे कामं करूनच घेते आणि मग नंतर मी हे कपडे सुकत घातल्यानंतर शॉपवर जाण्याची तयारी केली आणि नंतर मग शॉपवरती आली. शॉपवरती एंट्री केली त्याच वेळेला एक रील बनवून घेतली, कारण नंतर मग एकदा कस्टमर सुरू झाले की या गोष्टींसाठी बिलकुल वेळ मिळत नाही. मग नेहमीच्या रुटीनप्रमाणे मग आल्यानंतर मस्त प्रसन्न देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग पुढच्या कामांची तयारीसुद्धा सुरू केली. मग अशा पद्धतीने मुली करतात कस्टमर्स, पण मला बिलिंगला वगैरे बसावं लागतं आणि अशा पद्धतीने दिवसभराचं रुटीन संपवून लवकर आली होती थोडीशी, कारण 2-3 ठिकाणी मला हळदी कुंकवालासुद्धा जायचं होतं. अशा पद्धतीने हळदी कुंकवाचं कार्यक्रमासोबतच आजचा दिवस संपवला. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.